सो आज आपण रोटेशनल डायनॅमिक्सचा चौथं लेक्चर बघतो. सो आजचे कवर करणारे जे टॉपिक आहेत, मी आज जे कवर करणार आहे ते म्हणजे पहिला टॉपिक जो आहे तो दॅट इज अँग्युलर कायनेमॅटिकल इक्वेशन्स इन ॲनॉलॉजी विथ लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, असा आपण आजच्या दिवसाचा हा आपले जे आपण टॉपिक कवर करणार आहोत ते हे असतील. ठीक आहे. सो आता आपण काय बघतो आहे की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशन्स कुठचे आहेत. लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशन्स कुठचे आहेत बरं. सो पहिलं आहे V इज इक्वल टू U प्लस AT, दिस इज फर्स्ट. देन S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. देन कुठचं V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. याच्यामध्ये सगळे लिनियर टर्म्स आहेत, म्हणजे लिनियर फायनल वेलोसिटी, लिनियर इनिशियल वेलोसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन, लिनियर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो सेम असंच मला आता काय करायचं आहे, अँग्युलर कायनेमॅटिकल इक्वेशन जे आहेत ना ते ह्याच्या आधारे फॉर्म करायचे आहेत. ठीक आहे, यांच्या आधारे. सो जसं U ही इनिशियल लिनियर वेलोसिटी आहे, तसंच ओमेगा नॉट इज इनिशियल अँग्युलर वेलोसिटी. V फायनल लिनियर वेलोसिटी आहे, ओमेगा फायनल अँग्युलर वेलोसिटी आहे. टाईम तर दोघांसाठी आपण एकच घेतो आहे. A लिनियर ॲक्सेलरेशन आहे, अल्फा अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. S लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, तर इथं थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे. तर आता आपण काम करूया, यांचे लिनियर आणि अँग्युलर कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपण बनवूया. सो लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशन्स अँड देन अँग्युलर कायनेमॅटिकल इक्वेशन्स. ठीक आहे. सो पहिलं इक्वेशन जे आहे ते आहे V इज इक्वल टू U प्लस AT. मग आता इथे फायनल वेलोसिटी आहे, फायनल लिनियर वेलोसिटी. मग इथे फायनल लिनियर वेलोसिटी काय असणार आहे, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी. लक्षात येत आहे पक्का. सध्या स्केलर फॉर्म लिहितो, याला वेक्टर फॉर्ममध्ये आपण याच्यानंतर कवर करूया. ठीक आहे. देन सेकंड इक्वेशन काय, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. एसला रिप्लेस कशाने करणार इथे, थीटाने. यूला ओमेगा नॉट, टी ॲज इट इज, प्लस हाफ AT. A मीन्स अल्फा टी स्क्वेअर. कळलं. अँड तिसरं इक्वेशन काय, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. म्हणजेच V ही फायनल लिनियर वेलोसिटी आहे, इथे फायनल लिनियर अँग्युलर वेलोसिटी काय असणार आहे, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 एच्या ऐवजी अल्फा अँड एसच्या ऐवजी थीटा. आता हे सगळे स्केलर फॉर्ममध्ये झाले. याला वेक्टर फॉर्ममध्ये करणं सोपं आहे. ही लिनियर वेलोसिटी अँड देन ए, आता टी काय आहे, हां स्केलर आहे. ठीक आहे. देन दिस अँड अल्फा, एस यू अँड देन ए हिअर थीटा ओमेगा नॉट अँड अल्फा. इथे तर हे दोघे स्केलर बिकॉज V स्क्वेअर अँड U स्क्वेअर अँड दिस विल बी द डॉट प्रोडक्ट. लक्षात येते पक्का. सो अशा प्रकारे मी लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशनच्या माध्यमातून अँग्युलर कायनेमॅटिकल इक्वेशन मिळवले. इन ॲनॉलॉजी विथ लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशन वी हॅव फॉर्म्ड अँग्युलर कायनेमॅटिकल इक्वेशन्स. ठीक आहे. हा पार्ट कळला. सो याच्यामध्ये जर काही डाऊट असतील तर यू कॅन कमेंट मी. ठीक आहे. मी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये हे डाऊट्स क्लिअर करून टाकेन. ठीक आहे.
याच्यानंतरचा पुढचा सेक्शन आहे तो म्हणजे सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्सेस. ठीक आहे. सो पहिला सेक्शन आपण घेऊया, सेंट्रिपिटल फोर्स. याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो, which is also or which can also be written as FCP, centripetal. So what is centripetal force? काल आपण सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन बघितलं होतं. सो सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन म्हणजे काय, तर ॲक्सलरेशन विच ॲक्ट्स अलॉंग रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. ठीक आहे. सो सिमिलरली हा अशा प्रकारचा फोर्स आहे. सो लेट अस से एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे आणि हा परफॉर्म करत असताना एका स्ट्रिंगला बांधून ठेवलं आहे आणि ह्या पॉईंटला एक बॉब आहे. लेट अस से दिस इज अ बॉब, आयन बॉब असेल, तो या डिरेक्शननी फिरतो आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. ठीक आहे. तर ह्या बॉबला थोडक्यात हा बॉब ऑल द टाईम ज्यावेळेस त्याची पोझिशन चेंज करतो, लेट अस से नेक्स्ट टाईम इंटरवलला तो इथे आला, त्याच्यानंतरच्या टाईम इंटरवलला तो या पॉईंटला आला. थोडक्यात हे असं फिरत असताना काय होतं आहे, एक असा फोर्स आहे जो या बॉबला सेंटरच्या दिशेने काय करतो आहे, ॲक्ट करतो आहे. एक फोर्स, द फोर्स विच इज ॲक्टिंग अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. ठीक आहे. सो अशा प्रकारच्या फोर्सला मी काय म्हणतो आहे, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. जर ही रशी तोडली तर एनिवे हा असा फिरणार नाही, इट विल गो इन दिस डिरेक्शन. जसं गोफणीमधून आपण एखादा दगड सोडतो तशा प्रकारे हा जायला पाहिजे. ठीक आहे. अदरवाईज याची टेंडेन्सी काय, द टेंडेन्सी इज टू मूव टुवर्ड्स, टेंडेन्सी ऑर द फोर्स इज ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे. बघा सेंटरवर जाऊन पडत नाही, सिन्स इट इज रोटेटिंग लाईक दिस आणि इकडे वेलॉसिटी आहे, लिनियर वेलॉसिटी. ठीक आहे. सो आय कॅन से दॅट इट इज अ फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स इज द फोर्स, it is a force which acts along radius and directed towards center of a circle. बरोबर. कशासाठी, तर फॉर अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, फॉर दॅट पार्टिकल अ फोर्स which acts along radius and it is directed towards center of a circle, then such kind of force is called as a centripetal force. आता न्यूटनच्या नियमानुसार आपल्याला माहिती आहे की फोर्स म्हणजे काय, इट इज मास इनटू ॲक्सलरेशन. ठीक आहे. समजा ह्या बॉबचं मास m असेल, but definitely I can say that it is the centripetal force is nothing but mass into सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. मग आपण काल सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन फाइंड आउट केलं होतं अँड दॅट सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन वॉज वॉट, m इंटू मायनस काय. सो एनिवे याला वेक्टर साईनमध्ये मी लिहितोय, इट इज m इंटू ओमेगा स्क्वेअर r बार. So I can write this equation as minus m omega square r bar, which is centripetal force. लक्षात आलं. So this is a vector form. मी याला म्हणतोय this is a vector form. ठीक आहे. याचा स्केलर फॉर्म काय असणार आहे, FCP will be m omega square r. ठीक आहे. लक्षात येते.
ओके, अँड सिन्स इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर आहे, सो जस्ट मी असं मॅग्निट्यूड घेतो, पण एनिवे सध्या मी याची डायरेक्शन दाखवतो अशा प्रकारे. आता बघा, हा जो ओमेगा आहे, आपल्याला एक माहिती आहे रिलेशन, आपण एक रिलेशन फाइंड आउट केलं होतं. सो एस इज इक्वल टू आर थीटा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, अँड ए इज इक्वल टू आर अल्फा. मग जर ह्या रिलेशनचा जर आपण फायदा घेतला लेट अस से, तर ओमेगा काय असणार आहे. सो देअरफॉर ओमेगा विल बी इथे व्ही बाय आर, ओमेगा विल बी इट विल बी व्ही बाय आर. मग मी हा ओमेगा जर इथे सबस्टिट्यूट केला, तो सेंट्रिपिटल फोर्स काय असणार आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इंटू आर, म्हणजेच काय येणार आहे, इट विल बी एम व्ही स्क्वेअर बाय आर. एक एक आर कॅन्सल झाला, याने त्याला मी साईन अशा प्रकारे देतोय, लक्षात येते. आता हा झाला सेंट्रिपिटल फोर्सचा स्केलर फॉर्म. फॉर्म्युला हाच आहे, पण मला याच फॉर्म्युल्याला व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहायचा आहे, विच विल बी एम व्ही स्क्वेअर बाय आर. इथे व्हेक्टर साईन पुढे देणार. आता व्ही स्क्वेअर जो आहे, सो सिन्स दिस व्ही स्क्वेअर, हा जो काही व्ही स्क्वेअर आहे, इट इज व्ही स्क्वेअर इज नथिंग बट व्ही डॉट व्ही. दोन्ही व्ही मध्ये 0 अँगल आहे, सो इट इज जस्ट व्ही स्क्वेअर, सो इट इज अ स्केलर. आर आहे, आर जो आहे, सो आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की या केसमध्ये आरची डिरेक्शन या साईडला आहे आणि फोर्सची डिरेक्शन कुठे आहे, या साईडला आहे. या आरच्या अलॉंग काहीतरी युनिट वेक्टर काम करत असेल, ठीक आहे. सो आरच्या अलॉंग जो आहे, मी परत एकदा डायग्राम काढतो, ठीक आहे. हा आपला रेडियस वेक्टर आहे, विच इज आर बार. या आर बारच्या अलॉंग दिस आर बार एक युनिट वेक्टर काम करतोय, ज्याला मी आर कॅप असं म्हणतोय, ठीक आहे. सो डेफिनेटली इथे मला टाकायला काही चान्स नाही, मी काय वेक्टरला डिवाइड करत नाही आहे. सो इथे आरच्या अलॉंग हा फोर्स काम करतोय, बट ह्या फोर्सची डायरेक्शन कुठे आहे, द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स इज टुवर्ड्स सेंटर. म्हणजे एफ सी पी आणि आर बार हे अपोजिटमध्ये आहेत, म्हणजेच एफ सी पी आणि आर कॅप पण अपोजिटमध्ये असणार आहे, बरोबर. सो कॅन आय राईट हियर ॲज आर कॅप, म्हणजे याला पण वेक्टरचं रूप प्राप्त झालं आणि हा पण वेक्टर झाला. सो दिस इज द वेक्टर फॉर्म ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. अलॉंग विथ दिस आपण मगाशी हा पण फॉर्म्युला बघितला आहे, एम ओमेगा स्क्वेअर आर बार. सो दिस इज ऑल्सो सेंट्रिपिटल फोर्स, ठीक आहे. हे दोन फॉर्म्युले, लेट अस से ए अँड बी, ठीक आहे. काय डाऊट आहे इथपर्यंत? नाही आहे. आता याचे कॅरेक्टरिस्टिक काय, मी परत एकदा सांगतोय. व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स? सो इट इज अ फोर्स विच ॲक्ट्स अलॉंग रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. हा रेडियसच्या सोबत काम करतो आणि इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. सो दॅट इज व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स, ठीक आहे. न्यूटनच्या नियमानुसार एफ इज मास इंटू ॲक्सिलरेशन. सो एफ सेंट्रिपिटल इज मास इंटू सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन आपण हे फाइंड आउट केलेलं आहे, ठीक आहे. फक्त सबस्टिट्यूशन केलं आणि एम व्ही स्क्वेअर बाय आर इंटू आर कॅप आपण एक दुसरा फॉर्ममधला हा फॉर्म्युला बघितला, अँड अदरवाईज इट इज मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर बार, ठीक आहे. आता याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय ते बघूया. याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक किंवा इम्पॉर्टन्स त्याला किंवा सिग्निफिकन्स काय, व्हॉट इज सगळ्यात महत्त्वाचा कॅरेक्टरिस्टिक हा चांगला वर्ड आहे, ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, ठीक आहे. या सेंट्रिपिटल फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहेत ते आपल्याला बघायच्यात. सगळ्यात महत्त्वाचं, इट इज अ रियल फोर्स. हा रियल फोर्स आहे. रियल फोर्स कसा? रियल फोर्स असा की दोन गोष्टींच्या इंटरॅक्शनमधून तो तयार होतो, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे काय झालं, इथे मी एक स्ट्रिंग घेतली, एक धागा घेतला आहे आणि त्या धाग्याला पुढे एक
मास किंवा एक बॉब बांधला आहे आणि जो मी गोल 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 फिरवतो आहे. ठीक आहे. मग हे फिरवत असताना समजा माझा इथे हात असेल, सो डेफिनेटली माझा हात जो आहे तो या थोडक्यात ह्या दोरी थ्रू किंवा या स्ट्रिंग थ्रू मला एक फोर्स जाणवेल की ज्या फोर्सच्या द्वारे मी काय करतो आहे, हा बॉब गोल 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 फिरवतो आहे. ठीक आहे. मग काय आहे थोडक्यात या 2 पॉईंटमधला जो काही फोर्स आहे दॅट विल बी रियल. येस ऑर नो? सो फर्स्ट ऑफ ऑल इट इज अ रियल फोर्स. दॅट मीन्स कुठच्याही 2 बॉडीच्या प्रॉपर इंटरॅक्शनमधून तो तयार झालेला आहे. मग रिअल फोर्सेस म्हणजे एक्झॅक्टली काय, तर लाईक समजा इफ दिस इज अ सन आणि ह्या सनच्या भोवती ही अर्थ फिरते, लेट अस से अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड सन, म्हणजे थोडक्यात ही अशा प्रकारे फिरते. तर ह्या दोघांमधला जो काही फोर्स आहे तो कुठच्या प्रकारचा फोर्स आहे, इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर. हा पण एक रिअल फोर्स आहे. बरोबर. त्याच्यानंतर सपोज एखादी गाडी आहे, समजा ह्या कर्व जो रोड आहे, हा एक कर्व असलेला हा जो काही रोड आहे, याच्यावर ही गाडी काय करते, टर्न घेते. ठीक आहे. इट इज टेकिंग अ टर्न. ही अशा प्रकारे टर्न घेते. मग टर्न घेताना डेफिनेटली इकडे कुठेतरी हे जे काही कर्व जो आहे त्याचा सर्कल आहे, हा एक प्रकारे त्याचं सेंटर इथे कुठेतरी आहे. मग ह्या कर्व घेताना थोडक्यात ही बॉडी अशा प्रकारे वळली आहे. येस ऑर नो? मग यांच्यातला रिअल फोर्स कुठचा आहे, तर रिअल फोर्स इज नथिंग बट द फ्रिक्शनल फोर्स आहे. जर हे फ्रिक्शन नसेल तर गाडी सरळ घसरून कुठे जाणार आहे, बाहेर जाणार ना. गाडीच्या टायरने रस्त्याला पकडल्यामुळं गाडी वळून घेऊ शकते. येस ऑर नो? जर ते थोडक्यात टर्न नाही घेतला त्यांनी, जर थोडक्यात असं समजायचं की जर टायर घसरले, ते रस्त्यावर थांबत नाही आहेत, म्हणजे याचा अर्थ काय होणार, ही गाडी स्किड होणार आणि बाहेर जाणार रस्त्याच्या. दॅट मीन्स इट कॅनॉट टेक अ टर्न. दॅट मीन्स इट कॅनॉट परफॉर्म अ सर्क्युलर मोशन. सो दॅट मीन्स दिस सपोर्टिव्ह फोर्स इज नथिंग बट द फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल आहे. दुसरी गोष्ट, हा जो काही फोर्स आहे इट ॲक्ट्स अलॉंग, सिम्पल आहे, इट ॲक्ट्स, डेफिनेशनचाच पार्ट आहे, ॲक्ट्स अलॉंग रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. बरोबर. कशाच्या? ऑफ अ सर्कल. बरोबर आहे, ऑफ अ सर्कल. आणि तिसरी गोष्ट, इट डज नो वर्क. याचा अर्थ मला सांगायचा आहे. व्हॉट डू यू मीन बाय इट डज नो वर्क? हा वर्क करत नाही. वर्क करत नाही म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचं, व्हॉट डू यू मीन बाय वर्क डन? इट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. इट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे हा लिनियर फोर्स इंटू लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. आता बघायचं आहे आपल्याला, समजा हा सर्कल आहे, सर्कलमध्ये काय आहे, हा जो काही फोर्स आहे, हा ह्या दिशेने काम करतो आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो काही पार्टिकल आहे, हा समजा ह्या साईडला जर ओढतो आहे, तर हा पार्टिकल कुठे सरकायला पाहिजे होता, या साईडला. पण पार्टिकल सरकतोय का? नाही. थोडक्यात दरवेळेस मी समजा इथे गेलो समजा, म्हणजे याचा अर्थ ही जी काय बॉडी आहे ही थोडीशी का होईना, ही थोडीशी इकडे सरकायला लागत होती की नाही, पण ती सरकत नाही आहे. ठीक आहे. सरकत नाही म्हणजे याचा अर्थ काय, जो काही फोर्स अप्लाय केला आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे, 0. हा जो काय पार्टिकल आहे हा जरासुद्धा ह्या साईडला सरकत नाही आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 आहे. म्हणजे याचा अर्थ वर्क डन काय झालं. दॅट मीन्स दिस फोर्स डज नो वर्क. किंवा हा ऑब्जेक्ट बाहेर पण फेकला जात नाही आहे, कारण की एका स्ट्रिंगने बांधलेला आहे. येस ऑर नो? म्हणजे याच्याने कुठच्या प्रकारचं काम होत नाही किंवा वर्क डन होत नाही. सो दॅट मीन्स इट डज नो वर्क. लक्षात घ्या. याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? 3 महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सगळ्यात महत्त्वाचं, इट इज अ रिअल फोर्स, इट ॲक्ट्स अलॉंग रेडियस अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. इट ॲक्ट्स अलॉंग रेडियस अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर अँड इट डज
नो वर्क. या 3 महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे. इथपर्यंत समजलं नक्की? तुम्हाला जर हा पार्ट लिहायचा असेल तर ओके, मी पहिल्यापासून याला रिपीट करतो आहे. मी जस्ट 1-1 सेकंदांनी याला वर घेतो आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहू शकता. Centripetal force, it is a force which acts along radius and directed towards center for a particle performing circular motion. You can pause this video and write along with this, write along with me. ठीक आहे? ओके. आणि याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे दॅट इज सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे. सेंट्रीपिटल म्हणजे सेंटरच्या दिशेने आणि रेडियसच्या अलॉंग, अँड सेंट्रीफ्युगल म्हणजे सेंटरपासून दूर आणि रेडियसच्या अलॉंग. ठीक आहे, लक्षात येत आहे नक्की? सो सेंट्रीपिटल फोर्स याला मी CPF सुद्धा म्हणतो. सॉरी, CFF म्हणूया आपण त्याला, कारण की मग सॉरी सेंट्रीपिटल नाही, आपला सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. एक्स्ट्रीमली सॉरी, सेंट्रीफ्युगल फोर्स विच इज CFF, सेंट्रीफ्युगल फोर्स, किंवा त्याला आपण लिहिताना FCF पण लिहितो. येस ऑर नो? ओके. आता हा जो काही फोर्स आहे एक्झॅक्टली सेंट्रीपिटलच्या अपोजिट असतो हा फोर्स. ठीक आहे. म्हणजेच काय तर सपोज एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ठीक आहे, हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ओके. सर्क्युलर मोशन म्हणण्याच्या सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल फुगडीचं. ठीक आहे, मी फुगडीचं एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, फुगडीचं एक्झाम्पल काय, सपोज या 2 मुली आहेत. समजा या 2 मुली आहेत आणि यांनी म्हणजे या एक प्रकारे फुगडी खेळत आहेत. ठीक आहे, या फुगडी खेळतात, त्या जोरजोरात ह्या अशा प्रकारे फिरत आहेत. जर समजा त्यांनी आपले हात सोडले तर काय होणार, ही मुलगी या साईडला आणि ही मुलगी या साईडला जाणार आहे. येस ऑर नो? ठीक आहे. मग असं का जाणार बरं? कारण की जर यांच्यातलं इंट्रॅक्शन जर तोडलं तर यांची टेंडेन्सी अशी की बाहेर फेकली जातील. म्हणजे सेंटर म्हणजे थोडक्यात रेडियसच्या अलॉंग काम करतायत. म्हणजे थोडक्यात काय, मी जर सर्क्युलरली एक्सप्लेन करायला गेलो तर एक मुलगी या साईडला आहे आणि एक मुलगी या साईडला आहे. ठीक आहे. आता काय केले, थोडक्यात हे त्यांचे अशा प्रकारे हात आहेत इथे. जर मी यांचे हात सोडवले तर काय होणार, ही मुलगी या साईडला फेकली जाऊ शकते आणि ही मुलगी या साईडला फेकली जाऊ शकते. येस ऑर नो? थोडक्यात यांचा झोल जो आहे किंवा यांचा जो झोत आहे तो बाहेर आहे. टेंडेन्सी इज टुवर्ड्स आउटवर्ड. ठीक आहे. म्हणजेच काय, इट इज अ फोर्स, हा एक प्रकारचा फोर्स आहे. इट इज अ फोर्स विच acts along radius. बरोबर आहे, it acts along radius but directed away from the center. But directed away from center of circle for a particle performing circular motion. लक्षात आलं? सो हा एक प्रकारे असा फोर्स आहे की थोडक्यात इट इज FCF, तो बाहेरच्या दिशेने जाणारा फोर्स आहे. फॉर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल घेतो की समजा हा एक शाफ्ट आहे आणि ह्या शाफ्टला मी काय केलं आहे, सुरुवातीला जस्ट एक टेस्ट ट्यूब इथे लावलेला आहे, टेस्ट ट्यूब. ठीक आहे. आणि ह्या टेस्ट ट्यूबमध्ये 2 गोष्टी आहेत, एक माती आणि पाणी असं मिक्स झालेलं आहे. ठीक आहे. इकडे पण अशाच प्रकारची एक टेस्ट ट्यूब घेतो. या टेस्ट ट्यूबमध्ये माती आणि पाणी सगळं मिक्स झालेलं आहे.
पण ज्यावेळेस मी हा शाफ्ट जोरजोरात फिरवतो आहे, लेट असे मी याला खाली मोटर अटॅच केली आणि या मोटरच्या सहाय्याने मी यांना फिरवतो आहे. मग ज्यावेळेस हे फिरतील, ठीक आहे, ज्यावेळेस हे फिरतील त्यावेळेस पाणी, ह्या परीक्षा किंवा हे ज्या टेस्ट ट्यूब आहेत याच्यामध्ये काय होणार आहे, माती जी आहे ती थोडीशी हेवी ॲज कम्पेअर्ड टू वॉटर, आणि पाणी जे आहे ते काय होणार, सेपरेट होणार आहे. कारण की काय, बिकॉज ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स या पाण्यातली जी माती आहे तिची टेंडेन्सी आहे थोडीशी बाहेर जाण्याची. ठीक आहे. सिमिलरली सेम गोष्ट इकडच्या पण टेस्ट ट्यूबमध्ये होणार आहे. इकडे माती आणि इकडे काय होणार आहे, पाणी. येस ऑर नो? थोडक्यात सेंट्रीफ्युगल फोर्सचा आपण अशाही गोष्टीसाठी वापर करतो. ओके. अजून एक एक्झाम्पल, समजा एखादा हा कर्ववाला रोड आहे. या रोडवरून एखादी बस चालेल आणि ही बस अशा प्रकारे टर्न घेते. ठीक आहे. सो बस इज टेकिंग टर्न लाईक दिस. मग यातला जो पॅसेंजर आहे हा पॅसेंजर कुठे जाईल, सेम ह्या सेंटरला राहील की ह्या भिंतीकडे जाईल, ह्या टुवर्ड्स आउटसाईड जाईल ना, बिकॉज ऑफ व्हॉट, बिकॉज ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. लक्षात आलं? मग एक गोष्ट माझ्या लक्षात येते की हा जो कुठचा फोर्स आहे हा कुठच्या इंटरॅक्शनमुळे तयार होत नाही आहे. ठीक आहे. सो दॅट इज वाय याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक जर लिहायला सांगितल्या तर मी म्हणेल हा सुडो फोर्स आहे, हा प्रकट झालेला फोर्स आहे. ठीक आहे. ओके. बट बिफोर दॅट मला याचा फॉर्म्युला लिहायचा आहे. मग न्यूटनचा नियम काय सांगतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. मग हा जो काही सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे इट इज नथिंग बट मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट अँड सेंट्रीपिटलच्या अपोजिट आहे हा. ठीक आहे. सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन जे आहे इट इज मायनस ओमेगा स्क्वेअर आर बार आहे. मग हा सेंट्रीपिटलच्या अपोजिट म्हटल्यानंतर हा काय असणार आहे, इट विल बी मास इंटू ओमेगा स्क्वेअर आर बार. आणि ओमेगाची व्हॅल्यू आपण मगाशी जसं पाहिलं तसं काय असणार आहे, इट इज ऑल्सो एम व्ही स्क्वेअर बाय आर आणि आर कॅप. बरोबर. मग थोडक्यात आपल्याला काय मिळाले, हे दोन फॉर्म मिळाले. ठीक आहे. दीज आर द टू फॉर्म ऑफ इक्वेशन्स फॉर सेंट्रीफ्युगल फोर्स. हे दोन्ही फॉर्म जे आहेत दीज आर वेक्टर फॉर्म्स. लक्षात आलं? पक्का? मग स्केलर फॉर्ममध्ये काय, स्केलर फॉर्ममध्ये सोपं आहे, इट इज एफ सी एफ इज नथिंग बट एम ओमेगा स्क्वेअर आर अँड इट इज एम व्ही स्क्वेअर बाय आर. आलं लक्षात? पक्का? इथपर्यंत काय डाऊट? ओके. सो दिस इज अ स्केलर फॉर्म फॉर सेंट्रीफ्युगल फोर्स. याच्या कॅरेक्टरिस्टिक बघूया. कॅरेक्टरिस्टिक अशा आहेत की हा रियल फोर्स नाही आहे. Characteristics of centrifugal force. So first and important characteristic, it is not real force. Real force नाही म्हणजे याचा अर्थ काय, तो इमॅजिनरी आहे का? नाही, तो इमॅजिनरी आहे. तो त्यासाठी इमॅजिनरी म्हणजे तो असं थोडक्यात तो फोर्स आहे पण तो प्रकट होतो. प्रकट कसा होतो, लेटस से मी समजा सरळ रोडनी चाललो आहे, माझी व्हेकल जी आहे ती सरळ रोडनी चाललेली आहे आणि मी बसच्या सेंटरला बसलो आहे. आणि ज्यावेळेस बस टर्न घेते, वेन बस टेक्स अ टर्न, त्यावेळेस या व्हेकलमध्ये मला जो काही फोर्स जाणवला तो कुठे जाणवला, या बाहेर जातानाचा जाणवला. ठीक आहे. सो दॅट मीन्स हा फोर्स एक प्रकारे प्रकट झाला आहे. प्रकट कशामुळे झाला आहे, तर काहीतरी चेंज होतं आहे. सो ॲज पर न्यूटन्स लॉ ही जी बस आहे आणि बसमधली व्यक्ती, लेटेस्ट से मी आहे, आम्ही काय केलं आहे, आम्ही कन्सिडर केलं आहे की आमची जी मोशन आहे ती स्ट्रेट लाईनच राहणार आहे. पण मग बसने टर्न घेतला. बसने टर्न घेतल्यामुळं काय झालं, मी जो बसला आहे, इथे जी व्यक्ती बसली आहे तिने मात्र काय केली, ही सरळ मोशन कंटिन्यू केली आणि त्याच्यामुळे तो काय झाला, या बसच्या राईट साईडला जाऊन, आतल्या साईडने जाऊन तो थोडासा तिकडे पुश झाला. लक्षात येत आहे? ओके. सो म्हणून ह्या फोर्सला मी रियल फोर्स नाही असं म्हणतो. दॅट मीन्स त्याला त्याच्यासाठी एक टर्म कॉइन केला. सो दॅट इज
इट इज अ सूडो फोर्स. हा सूडो फोर्स आहे असं आपण म्हणतो, म्हणजे तो प्रकट झालेला आहे. ठीक आहे. सो इट इज नॉट अ रियल. हां, बट ड्यू टू what either accelerated motion or change in direction this force can be experienced. हा फोर्स प्रकट होतो. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज अ सूडो फोर्स. ठीक आहे. मेनली त्याची ह्याच एकच कॅरेक्टरिस्टिक आहे असं आपण म्हणू शकतो. बाकी याचे एक्झाम्पल्स मी सांगितलेत. आपण केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये ॲज अ सेंट्रीफ्यूज म्हणून वापरतो आपण याला. ठीक आहे. एखादं काही मिश्रण असेल किंवा एखादं मिक्सचर असेल त्याच्यामधला हेवी आणि लायटर पार्ट सेपरेट आउट करण्यासाठी आपण वापरतो. मी इथं माती आणि पाण्याचं एक्झाम्पल दिलं आहे. पाणी आणि माती याच्यामध्ये आपण बिकॉज ऑफ फ्युगल फोर्स वापरून आपण त्याला सेपरेट आउट केलेले आहेत. त्याच्यानंतर ज्यावेळेस एखादी बस टर्न घेताना पॅसेंजर आउटवर्ड फोर्स जो एक्सपिरियन्स करतो दॅट इज अ काइंड ऑफ सेम सेंट्रिफ्युगल फोर्समुळेच तो करतो. ठीक आहे. किंवा त्याला आपण न्यूटनच्या लॉ मुळे पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो इट इज अ सूडो फोर्स. लक्षात येते नक्की? पक्का? काय डाऊट आहे? नेक्स्ट टॉपिक, ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो नेक्स्ट टॉपिक इज ॲप्लिकेशन्स ऑफ uniform circular motion. ठीक है. What is uniform circular motion? So it is the motion of a particle along circumference of a circle. So it is the motion of a particle along circumference of a circle with constant speed, or it is the motion of a particle along circumference of a circle with constant angular velocity. लक्षात आलं? दॅट इज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याला आपण UCM असं म्हणतो. ठीक आहे. त्यातलं पहिलं जे ॲप्लिकेशन आहे दॅट ॲप्लिकेशन इज नथिंग बट व्हेइकल टेकिंग टर्न along horizontally curved road. सो आता आपण टॉपिक बघतोय तो म्हणजे व्हेइकल टेकिंग टर्न अलॉंग हॉरिझॉन्टली कर्व्ड रोड. ठीक आहे. तर आता आपण इथे एक हॉरिझॉन्टल रोड घेऊया. म्हणजे थोडक्यात एक सरळ टर्न. हा एक हॉरिझॉन्टली कर्व्ड रोड आहे. ठीक आहे. इट इज सर्क्युलर रोड. ठीक आहे. आणि टर्न घेताना बघा, आणि लेट अस से दिस इज अ हॉरिझॉन्टल लेवल. आता बघा हा एक व्हेइकल आहे, जीप काइंड ऑफ अ थिंग और कार काइंड ऑफ अ थिंग. ठीक आहे. ओके. सो हा एक व्हेइकल आहे. ठीक आहे. अँड दीज आर द टायर्स. हे त्याचे टायर्स आहेत. दीज आर द टायर्स ऑफ दिस व्हेइकल. आणि ही व्हेइकल मोशनमध्ये आहे. मोशनमध्ये आहे म्हणजेच काय, इट इज टेकिंग अ टर्न अलॉंग दिस कर्व रोड. या रोडच्या अलॉंग काय घेतं आहे, इट इज टेकिंग अ टर्न. ठीक आहे. टर्न घेताना बघा आपण ॲज्युम करतोय की लेटस से या एका सेंटर पॉईंटपासून, म्हणजे थोडक्यात हा एक प्रकारचा सर्क्युलर रोड आहे आणि या सेंटर पॉईंटपासून ही जी काही कार आहे तिचं सेंटर जे आहे ते लेटस से आर इतक्या अंतरावर आहे. सो रेडियस ऑफ दिस कर्व इज आर. ठीक आहे. मग आपण काही गोष्टी इथे ॲज्युम करूया. वी हॅव टू राईट समथिंग. लेटस से मी पहिल्यांदा लिहितोय की एम इज मास ऑफ vehicle, right? Then r is radius of curved road. लक्षात येते नक्की? ओके. देन v जे आहे इट इज द वेलोसिटी ऑफ अ व्हेइकल विथ विच इट इज टेकिंग अ टर्न. ठीक आहे. इट इज द
velocity of vehicle taking turn. ठीक है, let us say, and fs is nothing but it is static friction. This mu s is it is static frictional coefficient. ठीक है, or I can say that it is coefficient of static friction. ठीक आहे, लक्षात येत आहे? ओके. सो आता ही जी काही कार आहे ही ह्या हॉरिझॉन्टली कर्व रोडवर, म्हणजे थोडक्यात आता याचा मी अप्परवाला डायग्राम दाखवतो. सध्या तुम्हाला हे हॉरिझॉन्टली असं दिसतंय. ठीक आहे. सो ही जी काही व्हेकल आहे ही व्हेकल अशा प्रकारे या रोडवर काय होते, इट इज टेकिंग अ टर्न. ठीक आहे, हे इथे कुठेतरी सेंटर आहे. दिस इज ओ अँड दिस इज द रेडियस आर. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस ही कार टर्न घेते डेफिनेटली सेंट्रीपिटल फोर्स आहे का याच्यामध्ये? सेंट्रीपिटल फोर्स आहे. आणि तो सेंट्रीपिटल फोर्स जो आहे तो कशामुळे ही कार टर्न घेऊ शकते? कशाच्या? अलॉंग दिस रेडियसच्या ही कार जी काय आहे ती टर्न घेऊ शकते का? तर इथे फ्रिक्शन काम करते. सो सिन्स फ्रिक्शन इज वर्किंग बिटवीन टायर्स अँड द रोड सरफेस. ठीक आहे. मग या फ्रिक्शनची डायरेक्शन कुठे असणार आहे? या फ्रिक्शनची डायरेक्शन जी आहे, दिस डायरेक्शन ऑफ फ्रिक्शन विल बी टुवर्ड्स सेंटर. ठीक आहे. कारण की रोड बघा, आता हे जेव्हा कार जेव्हा टर्न घेते त्यावेळेस टायरची टेंडेन्सी काय आहे? टायरची टेंडेन्सी तिकडे सरकण्याची आहे, बरोबर ना? पण फ्रिक्शन असल्यामुळे काय होतं आहे, फ्रिक्शनची जी काही डायरेक्शन आहे ती ह्या साईडला असल्यामुळे काय होतं आहे, ही कार बॅलन्समध्ये ह्या हा जो एक हॉरिझॉन्टली कर्व रोड आहे इथून टर्न घेऊ शकते. येस ऑर नो? ठीक आहे. मग थोडक्यात काय होतं आहे, हा जो एक प्रकारचा स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे त्या स्टॅटिक फ्रिक्शन या कारला टर्न घेण्यासाठी मदत करते. येस ऑर नो? ओके. सो आय कॅन से दॅट दिस फ्रिक्शनल फोर्स, दिस Fs is it is supporting vehicle to take टर्न. ठीक आहे. तो व्हेकलला टर्न घेण्यासाठी सपोर्ट करतोय. म्हणजेच मी असं म्हणू शकतो का की हा एक प्रकारचा सेंट्रीपिटल फोर्स आहे. ठीक आहे. विच बॅलन्सेस, सो विच इज ऑल्सो, सो विच इज सेंट्रीपिटल फोर्स विच इज इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स असं म्हणायला पाहिजे. सो इथे मी इक्वल टू चिन्ह दिलेलं आहे. सो दिस Fs इज सपोर्टिंग व्हेरिकल टू टेक टर्न विच इज इक्वल टू, ठीक आहे, आय शुड राईट इट ॲज विच इज इक्वल टू CPF. ठीक आहे, आय शुड राईट इट ॲज विच इज इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स. सो काय सेंट्रीपिटल फोर्स बरं आता ह्या केसमध्ये? सेंट्रीपिटल फोर्स जो आहे तो काय असणार आहे? इट विल बी mv²/r. येस ऑर नो? इट इज mv²/r. मी त्याचा मॅग्निट्यूड काढतो. ठीक आहे. सध्या मी त्याला mv²/r असं म्हणतो. आणि हा स्टॅटिक फ्रिक्शन काय असतो? इट इज μs टाईम नॉर्मल रिॲक्शन. आता ही नॉर्मल रिॲक्शन काय ह्या केसमध्ये आपण बघूया. ठीक आहे. तर आता हा रोडचा सरफेस आहे. या कारचं वजन म्हणजेच mg जे आहे ते डाऊनवर्ड डिरेक्शनला काम करतं आहे. इट इज mg इज ॲक्टिंग इन डाऊनवर्ड डिरेक्शन. म्हणजे कारचं वजन किंवा कारचा वजनाचा जो काही फोर्स आहे तो mg नावाचा फोर्स जमिनीवर किंवा रोडवर काम करतो आहे. मग डेफिनेटली ॲज पर न्यूटन्स थर्ड लॉ, न्यूटनच्या थर्ड लॉने काय होणार आहे, रोडसुद्धा कारवर एक नॉर्मल रिॲक्शन
फोर्स अप्लाय करणार आहे, ज्याला मी एन असं म्हणतोय. लक्षात येत आहे? म्हणजे ॲक्शन एम जी आणि रिॲक्शन एन आहे. लक्षात येते? ॲक्शन एम जी आणि रिॲक्शन नॉर्मल रिॲक्शन एन. ठीक आहे. म्हणजे एम जी कारने रोडवर अप्लाय केलेला फोर्स आणि एन रोडने कारवर अप्लाय केलेला फोर्स आहे. येस ऑर नो? सो फ्रिक्शनला मी असं लिहू शकतो, इट इज म्यू एस एम जी. का? तर एन आणि एम जी हे इक्वल आणि अपोजिट फोर्सेस आहेत. दिस अवर फॉर्म्युला 2. इथपर्यंत काय डाऊट आहे? नक्की नाही ना? ठीक आहे, गुड. सो मला एक माहिती आहे की फ्रिक्शनल फोर्सच एक प्रकारचा सेंट्रीपिटल फोर्स, थोडक्यात फ्रिक्शनल फोर्समुळे सेंट्रीपिटल जो काय फोर्स आहे त्याला आपण एक प्रकारे सपोर्ट करतो. सो दॅट मीन्स दीज टू थिंग्स विल बी इक्वल. सो आपल्याला माहिती आहे की एफ सी पी इज नथिंग बट एफ एस. बरोबर. मग एफ सी पी काय? इट इज एम व्ही स्क्वेअर बाय आर अँड विच इज म्यू एस एम जी. लक्षात येते? सो आता याच्यात एक गोष्ट अशी होती की काहीतरी कॅन्सल होणार आहे. समथिंग इज गोइंग टू कॅन्सल अँड दॅट इज नथिंग बट एम. म्हणजेच आता इथं काय झालं? इट इज व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू म्यू एस जी. म्हणजेच व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस आर जी. लक्षात येते? दोन्ही साईडला जर स्क्वेअर रूट काढला तर व्ही विल बी म्यू एस आर जी चा स्क्वेअर रूट. बरोबर. लक्षात येते? सो आय कॅन से दॅट व्ही इज द वॉट? व्ही इज द वेलॉसिटी. सो दिस इज इम्पॉर्टंट इक्वेशन. आय थिंक याला आपण 3 म्हणूया. दिस इज इम्पॉर्टंट फॉर्म्युला. इथे याच्यातून एक काम आपल्याला एक लक्षात येतं आहे की व्ही इज द वेलॉसिटी. ही अशी वेलॉसिटी आहे की ज्या वेलॉसिटी ने जर मी गेलो तर मी ही मॅक्झिमम वेलॉसिटी आहे की याच्या पलीकडे जर गेलो तर कार काय होणार आहे? रस्त्यावरून स्किड होणार आहे. आणि याच्या अलीकडे जर याच्यापेक्षा जर कमी स्पीडने गेलो तर माझी कार स्किड होणार नाही आहे. सो आय कॅन से दॅट व्ही इज द नॉट ओनली द सिम्पली वेलॉसिटी. सो व्ही इज द maximum velocity with which a vehicle can take a safe turn. या मॅक्झिमम वेलॉसिटीने मी काय करू शकतो? एक सेफ टर्न घेऊ शकतो. सो याला मी दाखवताना असंही दाखवू शकतो की V can be this. yes or no? सो याच्यापेक्षा छोटं पाहिजे की एक मिनिट. मी त्याला अशाही प्रकारे लिहू शकतो. आय कॅन राईट इट ॲज V max is nothing but root of mu s r g. लक्षात येते? So V is the maximum velocity with which a vehicle can take a safe turn along horizontally curved road. लक्षात येते नक्की? पक्का? ओके, ग्रेट.